नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघा निबंध पाहणार आहोत. मी फुलपाखरू झालो तर बघा विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर पहा, आपण निबंध पाहूया. इकडून तिकडे तिकडून इकडे चंचल माझे मन, पाण्यावरच्या बुडबुड्या परी नाजूक माझे तन. छान किती दिसते फुलपाखरू, असे म्हणायला जातं सोपं. घेईल का कोणी माझ्यासारखी काट्यामधून झेप. सोसाट्याचा वारा असो, पावसाच्या धारा असो, तरी कधी न डगमगे माझा विश्वास. करताना आयुष्याचा हा खडतर प्रवास. कधी कधी वाटतं फुलपाखराचे ते नाजूक रंगीबेरंगी पंख मला नेहमी भुरळ घालतात. कित्येकदा तर आपणच फुलपाखरू व्हावे असे मला वाटून गेले आहे. मी फुलपाखरू झाले तर मी रंगीत पंखावर आकाशात उडाले असते. फुलावर बसून मध गोळा करत फुलांच्या सुगंधाचा आनंद घेतला असता. मी आकाशातील इंद्रधनुष्य पाहिले असते. मी श्रावणातल्या रिमझिम पावसाचे थेंब अलगद झेलीन. मी स्वतः सर्व फुलपाखरांना आकाशात तरंगत तरंगत रंगाचे वेगवेगळे आकार घ्यायला शिकवीन. सर्व आसमंतात रंगीबेरंगी फुलपाखरेच असतील. मी जीवनाचा खराखुरा आस्वाद घेईन. जीवनाचा आस्वाद घ्यायचा म्हणजे कुणाशी तर मैत्री जोडावी लागते. फुलांशी मी कायम मैत्री करीन. एक मुलगी तर मला विविध रंगी फूल समजून मलाच तोडायला माझ्याजवळ आली. मी पटकन उडालो. तेव्हा तिच्या लक्षात आले मी फूल नसून फुलपाखरू आहे. पण याच घटनेने आपण फुलापेक्षाही सुंदर दिसतो याची जाणीव झाली आणि मला माझ्या रंगाचा अभिमानही वाटला. आमचे आयुष्य फारच अल्प असते, पण मला त्याचे दुःख वाटत नाही, कारण जीवन जगलो यापेक्षा ते कसे जगलो हेच महत्त्वाचे असते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, असा हा छोटासा निबंध मी फुलपाखरू झाले तर हा आपण पूर्ण पाहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.